नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 75 आहे। तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित जीकेच्या प्रश्नांचा काय करत आहोत, समावेश करत आहोत। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय विचारला होता पहा, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी। काय न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे खालीलपैकी कोण लेखक आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, किंवा हे पुस्तक कोणाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग हे पुस्तक कोणाचं आहे तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं हे पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव काय पहा, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। टीसीएस काय करत आहे, आपल्याला पुस्तकावरती भरपूर प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व पुस्तक आणि लेखक काय करायचे, तोंडपाठ करायचे आहेत। ओके, आता या ठिकाणी पहा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म कधी झाला होता पहा, 25 डिसेंबर 1924 रोजी। आता या ठिकाणी तुम्हाला 25 डिसेंबर लक्षात ठेवायचं आहे, कारण 25 डिसेंबर हा काय सध्या भारत सरकारकडून राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो। पहा, मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय सुशासन दिन कधी आहे आणि राष्ट्रीय सुशासन दिन 25 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो, तर 25 डिसेंबर ही काय अटल बिहारी वाजपेयी यांची काय आहे, जयंती आहे। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अटल बिहारी वाजपेयी ही 1991 ते 2009 दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या लखनौ येथील खासदार होते। पहा, काय लखनौ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते। म्हणजे प्रश्न विचारला जाऊ शकतो की अटल बिहारी वाजपेयी खालीलपैकी कोणत्या मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून जात होते। ओके, मग कोणत्या मतदारसंघातून जात होते तर लखनौ मतदारसंघातून जात होते। त्याचबरोबर जी 11वी लोकसभा होती, या 11व्या लोकसभेमध्ये ते काय झाले होते पहा, फक्त 13 दिवसाचे पंतप्रधान झाले होते। पहा, काय फक्त 13 दिवसाचे पंतप्रधान, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, त्याच्यानंतर मात्र जी 12वी लोकसभा होती, ह्या 12व्या लोकसभेमध्ये त्यांनी पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाल काय केला होता, पूर्ण केला होता। कधी ते कधी पहा, 19 मार्च 1998 ते 2004 पर्यंत काय होते, भारताचे पंतप्रधान होते। ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे। या ठिकाणी थोडंसं बारीक करतो म्हणजे आपल्याला दिसन काय विचारले पहा, खालीलपैकी कोणती सरकारी संस्था आणि प्रकाराची जोडी बरोबर आहे असं आपल्याला विचारलं आहे। या ठिकाणी पहा, पहिलं काय दिलंय, जिल्हा परिषद ग्रामीण, आणि दुसरं काय दिलंय, नगर पंचायत शहरी। मग मित्रांनो काय आहेत तर या दोन्ही जोड्या बरोबर आहेत। मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे। टीसीएस अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न विचारताय, तुम्हाला लक्षात ठेवायचे। ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा, ग्रामीण स्वराज्य संस्था कोणकोणत्या आहेत लक्षात ठेवायच्यात। का लक्षात ठेवायच्यात तर याच्यावरती टीसीएसने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। मग पहा, ग्रामपंचायत आहे, सर्वात खालच्या स्तरावर कोण आहे, ग्रामपंचायत आहे, त्याच्यानंतर पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे। याच्या 3 संस्था आहेत, ह्या काय येतात, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात। आणि शहरी स्वराज्य संस्था कोणकोणत्या आहेत पहा, लक्षात ठेवा, नगर पंचायत आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, कटक मंडळे किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, छावण्या म्हटलं जातं। ओके, मग ह्या काय येतात, शहरी स्वराज्य संस्था आहेत, ग्रामीण कोणत्या आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो छोटीशी पण एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे मित्रांनो। ओके, अतिशय दर्जेदार अतिशय इम्पॉर्टंट अशी आपली टेस्ट सिरीज आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा, तर एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी फ्रीमध्ये भेटतील। ओके, त्याचबरोबर अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील। मग या नोट्समध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी विषयाच्या असतील, इतिहास विषयाच्या असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या नोट्स असतील, विज्ञान विषयाच्या नोट्स असतील, त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या नोट्स असतील आणि गणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा काही या ठिकाणी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील। ओके, अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स आहेत। आता या नोट्स अशा आहेत की जर तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100 पैकी 90+ मार्क हमखास घेऊ शकताय, आणि एवढे मार्क तुम्हाला तलाठी करण्यासाठी भरपूर आहेत, मेरिटमध्ये आणण्यासाठी भरपूर आहेत। ओके, मग या ठिकाणी या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर 150 रुपये किंमत आहे।
परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे। जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल 99 रुपयाला हे तुम्हाला टेस्ट सिरीज पडेल। ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत पहा, गुगल पे असेल, फोन पे असेल, ॲमेझॉन असेल, पेटीएम असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30। नंबर पुन्हा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, फक्त 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आपल्या व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। आता व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30। याच्यावरती तुम्हाला काय करायचे पैसे पाठवायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून सुद्धा काय करायचं आहे त्याच नंबरवरती सेंड करायचा आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आहे पहा बघा, पुन्हा नगरपंचायती प्रश्न आलाय। मी का सांगतोय तुम्हाला, नगरपंचायती असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग त्या ग्रामीण असोत किंवा शहरी असोत, ह्या सगळ्या तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत। थोडक्यात तुम्हाला पंचायत राज व्यवस्थापन पाठ करायचे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा तुम्हाला पाठ करायचे आहेत। ओके, प्रश्न काय पहा, नगरपंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, पहिलं विधान काय दिले, जी गावे नगरे होण्याच्या प्रक्रियेत आहेत तेथे नगरपंचायत असते। दुसरं विधान काय दिलंय, नगरपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी घेतली जाते। आता या ठिकाणी काय मित्रांनो, हे दोन्ही विधान काय आहेत बरोबर आहेत, मग 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं काय असणार आहे पर्याय असणारी उत्तर असणार आहे। ओके, मग तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचे पहा, या ठिकाणी पहा नगरपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार होते किंवा कोणत्या अधिनियमानुसार होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग पहा, महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 अन्वये काय केले जाते नगरपंचायतीची स्थापना केली जाते। किंवा आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम कधीच आहे तर तो कधीच आहे 1965 चा आहे। ओके, त्याच्यानंतर कुठं नगरपंचायत स्थापन केली जाते किंवा नगरपंचायत क्षेत्र कोणतं म्हटलं जातं पहा, खूप इम्पॉर्टंट आहे पहा, काय ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात संक्रमित होत असलेले क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून ओळखतात आणि त्याच संक्रमणात्मक क्षेत्रास काय म्हटलं जातं नगरपंचायत क्षेत्र म्हटलं जातं। म्हणजे असं शहर किंवा असं गाव म्हणू शकतो आपण की जे काय ग्रामीण भागात आहे, ग्रामीण होतं आणि हे काय चाललंय सध्या ग्रामीण मधून कुठं चाललंय नागरीकरणाकडे चाललंय, म्हणजे शहर वाढत चाललंय, त्याला काय म्हटलं जातं संक्रमित क्षेत्र म्हटलं जातं। आणि संक्रमित क्षेत्र जिथं असेल तिथं काय केले जाते नगरपंचायतीची स्थापना केली जाते। ओके, नगरपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती वर्षाचा असतो 5 वर्षाचा असतो। आणि नगरपंचायतीची स्थापना करण्यासाठी लोकसंख्येचा निकष काय मित्रांनो, तर त्या लोकसंख्या किती पाहिजे 10,000 ते 25,000 दरम्यान पाहिजे। काय 10 ते 25,000च्या दरम्यान आपली लोकसंख्या जर असेल तर त्या ठिकाणी काय नगरपंचायतीची स्थापना केली जाते। ओके, पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, काय विचारलंय, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या डॅश डॅश कोटी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। कोणाची अनुसूचित जमातींची, ओके, म्हणजेच कोणाची एसटींची किंवा आपण आदिवासींची सुद्धा म्हणू शकतो। ओके, मग यांची लोकसंख्या किती आहे तर ती किती आहे मित्रांनो 1.05 कोटी आहे। ओके, कशानुसार 2011च्या लोकसंख्येनुसार, कशाची तर ही महाराष्ट्राची, म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं, लोकसंख्या किती आहे हे लक्षात ठेवलं, त्याच्यानंतर किती टक्के आहे हे पण लक्षात ठेवा, किती टक्के आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी 9.3% हे काय अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येची टक्केवारी आहे। ओके, त्याचबरोबर सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो। मग 5 सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, 2 नंबर कोणता आहे नंदुरबार आहे आणि 3 नंबर कोणता आहे पालघर आहे। खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला 2011ची जी जनगणना आहे मित्रांनो, ही जनगणना तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायची। का करून ठेवायची तर टीसीएस तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न ह्या जनगणनेवरती 100% विचारत आहे आणि सगळे प्रश्न काय होत आहेत जसेच्या तसे प्रश्न रिपीट होत आहेत। ओके, पुढचा प्रश्न पहा, तो सुद्धा जनगणनेवरतीच आहे पहा, एकामागे एक 2 प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये। आता हे प्रश्न कुठले आहेत माडा भरती परीक्षेमधले आहेत, एकाच परीक्षेमध्ये एकाखाली एक 2 प्रश्न 2011च्या लोकसंख्या विचारले होते पहा, आणि हे सुद्धा कशावरती विचारलेत पहा अनुसूचित जमातीच्या याच्यावरतीच विचारलेत। फक्त आता इथे विचारले काय पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर डॅश डॅश टक्के आहे। काय विचारलंय साक्षरता दर किती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग साक्षरता दर किती आहे अनुसूचित जमातींचा
65.7% आहे. किती? 65.7%. खूप इम्पॉर्टंट आहे. लोकसंख्या किती आहे मित्रांनो? 1.05 कोटी आहे. साक्षरता दर किती आहे? 65.7% आहे. ओके. आता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता, पुरुष साक्षरता आणि ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, अजून प्रमाण किती आहे? 9.3% प्रमाण आहे. साक्षरतेचं प्रमाण आता सांगितलं मी 65.7% आहे. आता या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे? मग सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची संख्या सर्वात जास्त आहे? मग सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. फरक लक्षात ठेवा. सर्वात कमी कुठं? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाशिक जिल्ह्यामध्ये. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय? डॅश डॅश प्रक्रियेद्वारे एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. काय विचारलंय की एक जीव म्हणा किंवा सजीव म्हणा, त्याच्या अंतर्गत वातावरणाचं जे संतुलन आहे, काय अंतर्गत वातावरणाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न कोणत्या क्रियेद्वारे केला जातो किंवा कशाद्वारे केला जातो असं विचारलेलं आहे. मग तो कशाद्वारे केला जातो? समस्थितीद्वारे केला जातो. ओके. मग समस्थिती म्हणजे काय पहा, इथं व्याख्या दिलेली आहे समस्थितीची. पहा काय, ही भौतिक तसेच रासायनिक स्थिती असून ही शरीराच्या अंतर्गत भागात कार्यरत असते. काय विचारलं सांगितलं पहा, शरीराचे तापमान आणि द्रव्य संतुलन ठेवण्याचे प्रमुख काम कोण करते? समस्थिती करते. ओके. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. मग ज्या कोकणातील, आता कोकणातल्या सगळ्या नद्या कशा आहेत? तर ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मग या विचारल्या आपल्याला की या कोकणामधील पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलं आहे. मग किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे? तर 10.73% क्षेत्र व्यापलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला सगळे नदी खोरे सांगतो मी, तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे. पहा. ओके. मग महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदी खोरं कोणतं आहे? गोदावरी नदी खोरं आहे. याने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं पहा? 49.5%. म्हणजे जवळपास 50% आपण म्हणू शकतो. म्हणजे निम्मा महाराष्ट्र काय होतो? एकट्या गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येतो, किंवा निम्मा महाराष्ट्र एकट्या गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णा नदी खोरे दोन्ही एकत्र पहा किती आहे? 22.6% आहे. ओके. टक्केवारी सुद्धा लक्षात ठेवा, कारण TCS थोडं डीप मध्ये जात आहे. तापी पूर्णा नदी खोऱ्याने किती भाग व्यापला आहे? 16.7% व्यापला आहे. आता तापी नदी सुद्धा काय मित्रांनो? पश्चिम वाहिनी नदी आहे. तिच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोकणातलं तर मी आताच सांगितलं, याच्यावरती तर आपल्याला प्रश्न होता. ओके. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. काय सांगितलंय? महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? कोणाचे विचारलंय पहा. राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता कोणी स्थापन केली असं विचारलंय. म्हणजे या सत्तेचा संस्थापक कोण आहे असं विचारलंय. तर कोण आहे? दंतीदुर्ग हा काय? राष्ट्रकूट सत्तेचा किंवा राष्ट्रकूट राजवंशाचा काय? संस्थापक आहे. ओके. आता या ठिकाणी पहा, राष्ट्रकूट राजाच्या भरभराटीच्या काळामध्ये राष्ट्रकूटांची सत्ता ही कुठपासून कुठपर्यंत होती याच्यावरती प्रश्न विचारलेला. मग ती कुठपासून कुठपर्यंत होती पहा? विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत काय होती? राष्ट्रकूटांची सत्ता होती. पहा म्हणजे किती मोठं साम्राज्य होतं राष्ट्रकूटांचं तुमच्या लक्षात येईल. ओके. त्याचबरोबर राष्ट्रकूटावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या राष्ट्रकूट राजाने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले असा प्रश्न विचारला जातो. मग ते कोणत्या राजाने खोदलं होतं? तर पहिला कृष्ण म्हणा किंवा कृष्णराजा पहिला म्हणा यांनी काय केलं होतं? वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदलं होतं. ओके. त्याचबरोबर राष्ट्रकूटामध्ये कोणता कर्तबगार राजा होऊन गेला हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. मग कोणता कर्तबगार राजा होऊन गेला होता? अमोघ वर्ष हा कर्तबगार राजा होऊन गेला होता. या अमोघ वर्षने काय केलं होतं? 2 ग्रंथाची रचना केली होती. मग ते 2 ग्रंथ कोणते आहेत पहा? रत्नमालिका आणि कोणता आहे? कवी राजमार्ग. खूप महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रत्नमालिका कोणाचा आहे किंवा कवी राजमार्ग हा ग्रंथ कोणाचा आहे? मग हे दोन्ही ग्रंथ कोणाचे आहे किंवा दोन्ही ग्रंथाची निर्मिती कोणी केली आहे? तर ती अमोघ वर्षने केली आहे. अमोघ वर्ष कोण आहे? तर हा राष्ट्रकूट घराण्यातील एक कर्तबगार राजा आहे. ओके. त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा अमोघ वर्षने खालीलपैकी कोणते शहर किंवा नगर वसवले? मग त्याने काय केलं होतं पहा? सोलापूर जिल्ह्यामधील पहा, सोलापूर जिल्ह्याजवळ किंवा सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले होते. पहा कोणतं? मानखेड किंवा मालखेड. तुम्हाला जो पर्याय असेल ते तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी लिहून यायचं आहे. ओके. कुणी वसवलं होतं हे?
अमोघ वर्ष वसवलं होतं. अमोघ वर्षबद्दल अजून एक काय लक्षात ठेवायचं आहे, त्याने 2 ग्रंथाची निर्मिती केली होती. ते 2 ग्रंथ कोणते आहेत? एक आहे रत्नमालिका आणि दुसरा कोणता आहे? कबीर राजमार्ग आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी असं सुद्धा विचारलं जातं की राष्ट्रकूट घराण्याच्या सत्तेचा ऱ्हास का झाला किंवा राष्ट्रकूट घराण्याचा शेवट का झाला किंवा कोणाच्या आक्रमणामुळे झाला? मग कोणाच्या आक्रमणामुळे झाला? परमार आणि कल्याणीचे चालुक्य, ओके, यांच्यामुळे काय झालं? यांच्या आक्रमणामुळे काय झालं? राष्ट्रकूट घराण्याचा ऱ्हास झाला. ओके, पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? मग अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदरास म्हटलं जातं? तर ते कोची बंदरास म्हटलं जातं. कोची बंदर कोणत्या राज्यामध्ये? हा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कोची बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ राज्यामध्ये आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो पहा की खालीलपैकी कोणते बंदर तामिळनाडू राज्यामध्ये आहे? मग तामिळनाडूमधले बंदर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते आहेत पहा? तुतीकोरीन आहे, चेन्नई आहे आणि एन्नोर आहे. ही 3 बंदर काय आहेत? आता ही मोठी बंदर आहेत ना, ही कुठं आहेत? तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणतं बंदर आहे? विशाखापट्टणम आहे. ओडिशा राज्यामध्ये कोणतं आहे? पॅराद्वीप आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये कोणतं आहे? कोलकाता एक आहे आणि दुसरं कोणतं आहे? हल्दिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये किती 2 मोठे बंदर आहेत? 2 आहेत. कोणते आहेत? एक आहे मुंबई बंदर आणि मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणत्या बंदराची निर्मिती करण्यात आली होती? तर ते आहे नावाश शेवा बंदर. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर गुजरातमधील मोठं बंदर कोणतं आहे? तर कांडला. हे काय? गुजरातमधील मोठं बंदर आहे. कर्नाटक गोव्यामधलं कोणतं आहे? मार्मा गोवा आहे, गोव्यामधील बंदर आहे. कर्नाटकमधील काय? कर्नाटकमधील नवे मंगळुरू हे काय? मोठं बंदर आहे. हे सगळे मोठे बंदर आणि त्यांचं राज्य तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. 11 नंबरचा प्रश्न पहा. टीसीएस कोण म्हणतो सोपे प्रश्न विचारत नाही. काय विचारले पहा. 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कोण होता कर्णधार महाराष्ट्राचा, सॉरी भारताच्या टीमचा? कपिल देव हा काय होता? भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार होता. कधी? 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा. भारत वर्ल्ड कप किती वेळ जिंकलाय आतापर्यंत? 2 वेळा जिंकलाय. पहिल्यांदा 1983 आणि दुसऱ्यांदा कधी? 2011ला. त्यावेळेस कॅप्टन कोण होता? महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन होता. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 11. काय विचारले पहा पुन्हा टीसीएस पॅटर्न. नांदूर मध्यमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, टीसीएसनी काय केलं होतं? हे असे प्रश्न विचारले होते आणि त्याचं उत्तर डोळे झाकून दिलं होतं. 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे त्यांनी कन्फर्म उत्तर दिलं. वाचायची सुद्धा गरज नव्हती. परंतु आता लक्षात घ्या, आता तसंच उत्तर देतील याची गॅरंटी नाही तर तुम्ही म्हणताना सरने सांगितलं होतं 1 आणि 2 दोन्ही लिहून टाकायचं आणि तुमचा प्रश्न चुकायचा, परत माझ्या नावाने बोंबलायचा, मला शिव्या द्यायचा. तसं करायचं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मग उत्तर सोडवा. ओके, आणि जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल, जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर मग मात्र डोळे झाकून काय करायचं? हे उत्तर मारायचं. का? तर हे उत्तर तुमचं बरोबर येण्याचे चान्स किती असणार आहेत? 90% चान्स असणार आहेत. ओके, प्रश्न वाचतो मी पहा. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक जलाशय आहे. बरोबर आहे. हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे कोणतं अभयारण्य आहे? पक्षी अभयारण्य आहे. यालाच काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचे भरतपूर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचे भरतपूर. प्रश्न येऊन गेलेला आहे खूप वेळेस. खालीलपैकी कोणत्या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर असं म्हटलं जातं? असा प्रश्न विचारलेला आहे. मग कशास म्हटलं जातं? नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यास म्हटलं जातं. ते कुठं आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकमधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते निफाड तालुक्यामध्ये आहे. कोणत्या 2 नद्यांच्या संगमावरती आहे? तर गोदावरी आणि कादवा या 2 नद्यांच्या संगमावरती आहे. आता ही कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग कादवा नदी आता कोणत्या नदीची उपनदी असेल? गोदावरी नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, त्याचबरोबर नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याला अभयारण्याचा दर्जा कधी दिला? 1986 ला दिला. याचं क्षेत्रफळ किती आहे पहा? 100 चौरस किमी आहे. 100 लक्षात ठेवा. पुढचं लक्षात नाही ठेवलं तरी चालू शकतो. ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? असा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग ते कोणतं आहे? नांदूर मध्यमेश्वर हे काय महाराष्ट्रामधील पहिलं रामसर स्थळ आहे. याची कधी घोषणा झाली होती किंवा कधी याला रामसर स्थळाचा दर्जा भेटला होता? तर तो 2020 साली. या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर स्थळ आहेत? तर 3 आहेत. पहिलं कोणतं आहे? नांदूर मध्यमेश्वर आहे. त्याच्यानंतर 2 नंबर कोणता आहे पहा? लोणार सरोवर आहे. लक्षात ठेवा बरं का, यांच्यावरती प्रश्न येतो. लोणार सरोवर. आणि तिसरं कोणतं आहे?
ठाणे खाडी या 3 ठिकाणांना काय भेटलेला आहे, रामसर स्थळांचा दर्जा भेटलेला आहे. याच्यावरती प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा 13 नंबर. महाराष्ट्राच्या 2020-21च्या वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात नमूद केलेल्या मानव विकास निर्देशांक 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा एसडीआय कमी आहे? कोणत्या जिल्ह्याचा एसडीआय कमी आहे? तर नंदुरबार जिल्ह्याचा एसडीआय कमी आहे. एसडीआय म्हणजे काय मित्रांनो, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं, मानव विकास निर्देशांक असं म्हटलं जातं. ओके, मग या ठिकाणी प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की मानव विकास निर्देशांक जाहीर करण्याची सुरुवात कधी झाली? तर ती 1990 पासून झाली. मानव विकास निर्देशांकाचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर मेहबूब उल हक यांना म्हटलं जातं. हे कोण आहेत? तर हे पाकिस्तानी अर्थतज्ञ आहेत. आणि त्याचबरोबर भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन या दोघांनी मिळून काय केली होती, एसडीआयची म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची किंवा मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली होती. ओके, त्याचबरोबर मानव विकास निर्देशांकांचं मूल्य किती ते किती दरम्यान असतं प्रश्न विचारलेला आहे. तर ते काय असतं पहा, 0 ते 1 दरम्यान काय असतं, मानव विकास निर्देशांकांचं मूल्य असतं. मग 0 मानव विकास निर्देशांक म्हणजे काय, अजिबात मानव विकास निर्देशांक झालेला नाही, पिछाडलेला माणूस. आणि 1 मानव विकास निर्देशांक म्हणजे काय, परिपूर्ण विकास झालेले ठिकाण किंवा परिपूर्ण विकास झालेला माणूस. ओके, पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणती पाली टेक्स्ट सोसायटी कधी झाली होती स्थापना? 1881 झाली होती. कोणी स्थापना केली होती? थॉमस विनियम रीस डेव्हिडसन. ओके, खूप महत्वाचे. कशासाठी केली होती? तर पाली भाषेतील ग्रंथाच्या अभ्यासाला उत्तेजन देण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला काय करायचे, टीसीएस काय करते, बरेच प्रश्न काय करते, आउट ऑफ सिलेबस आणते. काय करते, आउट ऑफ सिलेबस आणते किंवा आउट ऑफ बुक आणते. महाराष्ट्रामधलं असं कुठलंही बुक नाही की ज्याच्यामध्ये टीसीएसने विचारलेले सगळे प्रश्न कव्हर होतील. हे प्रश्न कुठून कव्हर होणार आहेत तुमचे? फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून, म्हणजे टीसीएसने जे प्रश्न विचारले आहेत त्याच प्रश्नामधून हे प्रश्न तुमचे कव्हर होतील. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, आपले जे पहिल्यापासून व्हिडिओ आहे ना पहा, तलाठी भरती प्रश्नपत्रिका 1 पासून आजचा कितवा आहे, 75वा आहे, हे सगळे प्रश्न तुम्हाला बघायचे. का बघायचे? तर मी खात्री देऊन सांगतो, जीकेच्या 25 प्रश्नापैकी 20 प्रश्न हे काय असणार आहेत, आपण घेतलेल्या प्रश्नपत्रिकेपैकी असणार आहेत. आणि पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढून एक व्हिडिओ बनवणार सेपरेट, 100% असणार. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायचे. ओके, पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रास काय म्हणतात? ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रास ऋचा म्हणतात. एकूण किती वेद आहेत? एकूण 4 वेद आहेत. वेदावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग सर्वात पहिला वेद किंवा सर्वात जुना वेद कोणता प्रश्न विचारला जातो, मग तो कोणता आहे? ऋग्वेद हा सर्वात जुना किंवा पहिला आहे. यजुर्वेद काय आहे? याच्यामध्ये काय आहे? मंत्रतंत्र विद्या आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, अतिशय आयएमपी असा, अतिशय वेळेस रिपीट होणारा, की भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदास म्हटला जातो? मग कोणत्या वेदास म्हटला जातो? तर सामवेदास भारतीय संगीताचा पाया म्हटला जातो. त्याचबरोबर वैदिक शास्त्राचा जनक किंवा वैदिक शास्त्राचा पाया असं कोणत्या वेदास म्हटलं जातं? तर अथर्व वेदास वैदिक शास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. हे तुम्हाला दोन्ही खूप महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पहा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेवरती प्रश्न आहे. काय? स्थानिक स्वराज्य संस्थेवरती पुन्हा प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे, पाठ करून ठेवायचे. या ठिकाणी काय विचारलंय? शहरी विचारलंय. मग यापैकी शहरी कोणती आहे? नगर परिषद ही शहरी आहे. बाकीच्या 3 कोणत्या आहेत? ग्रामीण आहेत. या 3 ग्रामीण जरी लक्षात ठेवल्या तरी जमन. मग बाकीच्या कोणत्या राहतील? शहरी राहतील. ग्रामीण कोणत्या आहेत? पहा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या 3 काय आहेत? ग्रामीण स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर. जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहुल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे? म्हणजे आपल्याला विचारलंय की हा जो अटल बोगदा आहे या अटल बोगद्याची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याची लांबी किती आहे? 9.02 किलोमीटर ही काय अटल बोगद्याची लांबी आहे. ओके, हा बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? अटल बोगदा तर हिमाचल प्रदेशामध्ये आहे. याला नाव काय दिले पहा, तर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव काय दिलं या बोगद्याला दिले. म्हणजे या बोगद्याचं नाव काय दिले? अटल बोगदा असं दिलंय. हा बोगदा कोणत्या मार्गावरती आहे हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणत्या मार्गावरती आहे? लेह ते मनाली हा जो महामार्ग याच्यावरती आहे, NH3 वरती आहे. याच्या कामाची सुरुवात कधी झाली होती? 2010 ला झाली होती. लांबी तर मी सांगितली आताच, परंतु याची रुंदी किती आहे? तर 10 मीटर ही काय या बोगद्याची रुंदी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 18 नंबर. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात टुसॉक गवत किंवा टुसॉक ग्रास वाढते असं विचारलंय. मग हे कोणत्या जंगलामध्ये आढळते?
तर उष्णकटिबंधीय पानझडी जंगलामध्ये, पहा प्रश्न कुठं सापडणार नाहीत पुस्तक, कुठल्याच पुस्तकात सापडणार नाहीत. पुन्हा पुस्तकावरती प्रश्न आहे. टीसीएस पुस्तक आणि लेखक याच्यावरती भरपूर प्रश्न विचारताय. काय विचारलंय? शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मग शाळा ही कादंबरी कोणाची मित्रांनो? तर ही मिलिंद बोकील यांची कादंबरी आहे. काय नाव आहे तिचं? शाळा आहे. काही महत्त्वाचे पुस्तकं सांगतो मी, मोस्टली तुम्हाला याच्यावरतीच प्रश्न विचारला जाईल. कोणकोणते आहेत पहा. मृत्युंजय कोणाचे असा विचारला जाऊ शकतो. कोणाची आहे ती? शिवाजी सावंतची आहे. छावा कोणाची आहे असं विचारलं जाऊ शकतं. ही सुद्धा कोणाची आहे? शिवाजी सावंतची आहे. श्रीमान योगी कोणाची आहे? ही रणजित देसाईंची आहे. पानिपत कादंबरी कोणाची आहे? विश्वास पाटीलची आहे. स्वामी कोणाची आहे? रणजित देसाईची आहे. युगांतर कोणाची आहे? शिवाजी सावंत यांची आहे. खूप महत्त्वाचे ना, लक्षात करून ठेवा. ओके, पाठ ठेवा. ययाती कोणाची आहे? विवा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर. ययाती कोणाची आहे? वि स खांडेकर दिलं या ठिकाणी. बघतो मी एकदा क्लिअर करून सांगतो ययाती कोणाची आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहू, किंवा तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही सुद्धा सांगू शकता. कारण मला तर असं वाटतंय की विवा शिरवाडकर यांची काय ययाती ही कादंबरी आहे. कोसला कोणाची आहे? तर कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची आहे. त्याच्यानंतर व्यक्ती आणि वल्ली कोणाची आहे? तर ही पु ल देशपांडे यांची आहे. ययातीचं मी पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% स्पष्टीकरण देईल. सध्या काय सांगू नका. ज्याला माहीत असेल ते कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे 20 नंबर. काय विचारलंय? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? प्रश्न आपण घेतलेला आहे अगोदरचा, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.